पण जेवढी मोठी मैदान झाले जी ठारची मानाची हिंदी घेतली प्रत्येक मैदानात बैल हा राहिला फायनलला. बरोबर बरोबर. जिथं मोठे मैदान असेल ते राहतोच बैल आपला. आता आपण कधी गाडवायचो हे बारीक आहे एवढा 6-7 महिन्याचा, कधी मोठा व्हायचा आणि कधी पळायचं ह्यो आणायला गेलो होतो. बर रात्री बघितलं त्यावेळेस तर एवढं हे वाटलं होतं कशाला घ्यायचं. संयम न ठेवते येते ते तेवढ्या पुरतं खेळतात, नंतर काय नाही गावलं की थांबतात. तसं नाही, येता की नाही संयम ठेवून आलं या नादात तर चांगली गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही संग्राम पाटील शर्यतप्रेमी कुस्तीप्रेमी या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. बापू नमस्कार. ओंकार सर नमस्कार. ओंकार शेठ, तर मला एक सांगा की ओंकार शेठ आता पिस्टन आपलं आदतमध्ये चांगलं नाव केलेलं किंवा आता ओपनला पण बैल चांगला पोहतोय, त्याच्यात पण चांगलं नाव वगैरे केलंय. बैल म्हणजे जसा लहानपणी तसापासून बैल पोहते. बरोबर. आदत होता त्यावेळेस ओपनची मैदान खेळायचे, म्हणजे बरोबर ओपनच्या मैदानात कंटिन्यू राहायचं आदत मध्ये असताना. आपण आदतचे मैदान कमी खेळायचो, ओपनची मैदान आदत मध्ये जास्त खेळायचो, तिथं राहायचं बैल फायनलला. बरोबर बरोबर. आता पण जेवढी मोठी मैदान झाले जी ठारची मानाची हिंदी घेतली प्रत्येक मैदानात बैल हा राहिला फायनलला. बरोबर बरोबर. जिथं मोठे मैदान असेल ते राहतोच बैल आपला. बरोबर बरोबर. तर मला एक विचारायचं होतं की पिस्टनची आपली खरेदी कुठली हो काय? आपली खरेदी दीपक जाधव पळशी आणि इस्लाम ह्याचा ड्रायव्हर बाजीनारा. बर. आपण घेतला होता, एक बारीक असताना, एक 6-7 महिन्याचा असताना आपण त्यांच्याकडून घेतला होता. बर बर बर. आपण काय असं बघायला वगैरे काय गेलो नव्हतो. बर. आपल्याला फोटो पाठवले होते. बर. त्यावेळेस आपण घेतला होता, म्हणजे बापून फोटो पाठवले होते, पण मला तर काय म्हणजे पसंत नव्हतं त्यावेळेस. लहान दिसत होता बापूला व्हायचो. आता आपण कधी गाडवायचो हे बारीक आहे एवढा 6-7 महिन्याचा, कधी मोठा व्हायचा आणि कधी पळायचं ह्यो. बर. तर आम्ही एक रात्रीच्याच म्हणजे आंबेगाव मध्ये त्यांनी पाठवून दिला होता. त्यांनी सांगितलं की द्या पाठवून म्हणून. म्हणजे बापूंनी विचारलं होतं की आमच्या जवळ दोघं ते ना ते साहेब राहतात त्याकडे ते अनुभव माणसं बरोबर जास्त आमच्यापेक्षा, त्यांना विचारलं होतं घेऊ का म्हणून, तर ते म्हणले बिंदास घ्या, बैलाची छाती वगैरे सगळं चांगलं आहे. त्यांनी रात्रीच पाठवून दिलं होतं. बरोबर. तर आम्ही इथून रात्री 1-2 वाजता आंबेगावला आणायला गेलो होतो. बर. रात्री बघितलं त्यावेळेस तर एवढं हे वाटलं होतं कशाला घ्यायचं. पण त्यांनी 1-2 महिन्यानंतर त्यांनी आम्हाला त्याची हे दाखवलं, म्हणजे झलक दाखवली. म्हणजे काय की आदत मध्ये बैलानं एक जबरदस्त नाव केलं नाही का आदत मध्ये पळायसाठी त्यावेळी. तर आता त्यावेळी आपण खरेदी वगैरे केला होता, तर कितीला बैल खरेदी वगैरे केला होता? आपण 42,000 रुपये खरेदी केला होता. 42,000 रुपये केला होता. आणि त्याच्यानंतर आदतला ज्यावेळी मैदान वगैरे मारले त्यावेळी विक्रमी बोलले त्याचे काय लागले होते काय, असं तुम्हाला मागित होता का बैल वगैरे काय? त्यास आपल्याला मागितलं होतं, पण आपण त्याची कधी किंमत केली नाही वगैरे काय नाही. आपल्याला विकायचंच नव्हतं कधी, म्हणजे आपल्याला असं कितीपर्यंत मागितलेलं वगैरे असं काय? आदत मध्ये त्यावेळेस म्हणजे लहान असताना आपला 11 लाख रुपये त्यावेळेस, म्हणजे बरोबर 4-5 वर्षापूर्वी म्हणजे असं काय बारीक असताना. बरोबर बरोबर. त्यावेळी 2 मैदान केले होते, तर 2 मैदानातच त्यानं चांगलं नाव केलं होतं. बरोबर. तर मला एक सांगा की आता ओंकार शेठ काय विषय की संपूर्ण महाराष्ट्रात एक पिस्टनकडे जाणार फिटिंग म्हणून लय बघितलं जातं, म्हणजे लय माणसांची अशी इच्छा आहे की बापूंच्याकडे जे पण दावणीला बैल असते ते फिटिंग मध्ये असतात. फिटिंगचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्यात काय? तेवढी बैलांची जपणूक आहे, तेवढं जपणूक आहे बैलांना. कंटिन्यू बैलांपाशी पोर आहेत, बैलांना काय टायमिंग सगळं टायमिंग आहे बैलांना. काय प्रति पाणी वगैरे असेल, खाणं पिणं असेल त्यांचं. त्याच्या आधी आपली जेवढी बैल झाली तेवढी सगळी फिटिंग मध्ये, म्हणजे जेवढी सुंदर असेल तू पण असेल. आपली बरीच बैल झाली 2-3 बैल सगळी बैल, म्हणजे जपणुकीच्या बाबतीत आपलं हेच नाही. म्हणजे बैल पोळू मला बैल जर बरीच जण म्हणायचे बैल लय ताकद झाली बैलाला, पुढचं रान सोडतो बैल कमी कर, पण आपण असं कधी कोणाचं ऐकलं नाही किंवा काय नाही की मी ताकद कमी केली की रतीब कमी केलं, असं काय नाही. जे आहे ते कंटिन्यू चालू. आपल्याला माहिती आहे आपला बैल काय करू शकतो, रतीब असो चालू किंवा फिटनेस असो, त्याचं काहीतरी थोडंफार कमी पडत असेल म्हणून तो कमी येत असेल बैल पुढे निकाल. पण काय नाही 2-4 महिन्यात सोडले तर बैल परत हाय त्या रुटीनला लागतो. बरोबर. अंदाजे बैलाचा की बैल कधी काय करू शकतो, कधी पळू शकतो. त्यामुळे आपल्याला आपण कोणाचं काय हे करत नाही, आपण आपल्या. तर आता त्याला मला एक सांगा की व्यायाम वगैरे त्याचं काय चालू आहे आता सध्या? आता सध्या काय मैदान कंटिन्यू लागोपाठ चालूच आहे. मैदान जर बंद असेल तर पोहणे असते, चालवणं असते 4-5 किलोमीटर. रोजचं तर मैदान असलं तरी आपलं इथं वाट्याच्या बाहेर 16 बांधा असते, बाहेर थोडंफार चालून आणायचं. बरोबर हेच असतं. बरोबर. मग त्याच्यातून आता म्हणजे आता मैदानाचं कंटिन्यू चालू असल्यामुळे त्याच्यातून आपला व्यायाम वगैरे आपण कुठला देत नाही. तर मला एक सांगा की म्हणजे असं काय तुम्ही सांगशील की आता सगळ्यांना जर बैलासारखं आपल्या फिटिंग जर करायचं असेल तर त्यांनी कुठल्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे, सुरुवात काय केली पाहिजे त्याच्यातून? बैला सुरुवात जर बैल खात नसेल रतिबात तरी बैल डाळ वगैरे असते आपलं पिठाचं थोडंसं त्याच्यात पीठ मिक्स करून गोळ करून बैला चारलं पाहिजे. बरोबर. बैल खाणाऱ्या बैल खायला लागला की सुरुवात झाली की बैल आवड लागली की बैल खातच. आपण बैल असता की नाही खात नव्हता एक बारीक पण आपण त्याला डाळ वगैरे मग ते पिठाचं गोळा करून थोडं पीठ मिक्स करून ते आपण चारून बैल आता मनाने खातो रतीब वगैरे. बरोबर. तर आता त्याचा दैनंदिन खुराक वगैरे असं काय? आता डाळ आहे बैल मिक्स म्हणून भेटतं ते एक आहे. काय सातू वगैरे असतं जरा, सातू मटकी असते आणि फुलगा असतो थोडा, ते मिक्स करून पीठ म्हणजे
पीठ करून त्याच्यात थोडं थोडं टाकून चारतो बैलाला. बरोबर. तर ओंकार शेठ मला एक सांगा दूध असतं एक बैलाला. की आता काय झाले बैलगाडी क्षेत्रात आहे का नाही युवा पिढी सगळ्यात जास्त आल्या. हो युवा पिढी जास्त आल्यामुळे बैलगाडी क्षेत्र लय मोठं झाले. म्हणजे पहिलं बैलगाडी क्षेत्राला एवढं दिवस नव्हतं चांगलं, पण बैलगाडी क्षेत्राला आता चांगले दिवस आले ते. आणि बहुतांश भरपूर असे लोक आहेत की भरपूर मुलं आहेत असे की ज्याच्याकडे बैलगाडी क्षेत्राकडे एक त्यांचा छंद म्हणून असेल, व्यवसाय म्हणून असेल किंवा एक जोपासना म्हणून असेल, त्याच्याकडे एक गोष्टीकडे बघते ते. तर ह्याच्याबद्दल काय सांगितलं म्हणजे युवा पिढी इकडे सगळी वळायला लागलं तर त्याच्याबद्दल काय सांगितलं म्हणजे त्यांनी या गोष्टीकडे येणं चांगलं आहे का वाईट आहे, काय बनतील त्याच्याबद्दल? युवा पिढीने येणं पण चांगलं आहे, पण काय युवा पिढी आता आले नवीन क्षेत्रात संयम न ठेवते, येते ते तेवढ्या पुरतं खेळतात, नंतर काय नाही गावलं की थांबतात. तसं नाही, येता की नाही संयम ठेवून आलं या नादात तर चांगली गोष्ट आहे. बरोबर. सगळं जिथं तिथं आपलं काम वगैरे. जेवढं संयमी खेळताना बरोबर बरोबर तुम्हाला यश आहे. बरोबर. संयमी खेळणं महत्वाचं आहे. संयम लय महत्वाचा आहे. बरोबर आहे. तर मित्रांनो बापूने ज्याप्रमाणे सांगितलं संयम हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि संयमचं जर दुसरं उदाहरण जर बघायचं झालं तर पिस्टनकडे आपण बघू शकतो. कारण ज्यावेळी आदतमध्ये पळत होता त्यावेळी पिस्टनचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव होतं, आता पण नाव आहे त्याचं. मला एक बापू सांगा की आपला बैल ज्यावेळी पळत होता आदतमध्ये त्यावेळी महाराष्ट्राने सगळ्या डोक्यावरती घेतलेलाच किंवा त्याचं नाव पण होतं सगळीकडे, टॉपच्या आपण गाड्या पण चांगल्या चांगल्या मारल्या होत्या. मला सांगा की ज्यावेळी आदतमध्ये बैल पळत होता ना, आता एक मध्यंतरी त्याला थोडाफार कालावधी एक तुम्ही म्हणला मगाशी ज्याप्रमाणे मला त्याचा दात वगैरे लागला त्याच्यामुळे तो शांत झालेला, मग त्यावेळी तुम्हाला असा कोणता अनुभव आला की ज्यावेळी तुम्ही चांगली बैल ज्यावेळी तुम्हाला माणसं मागत होती त्यावेळी तुम्ही खुशी खुशी दिला आणि ज्यावेळी आपला बैल शांत झालता पळायच्या वगैरे त्यावेळी तुम्हाला असा कोणता अनुभव आला की त्यावेळी माणसांना थोडा प्रॉब्लेम वगैरे झाला असं काय? प्रॉब्लेम झाला, पण मी त्याला एकच सांगितलं होतं की वायदी द्यायची नाही. बरोबर. आपला बैल कमी पडतो ठीक आहे, पण वायदी देऊन बैल घालायचा नाही. बर. एक 3 नंबरचा बैल घाल, बर. बिगर वायदीचा 3 नंबरचा बैल घालून खेळ, पण वायदी घालून पुढे. त्याचं मग आम्हाला पेरगावला त्याचा अनुभव आला. बर बर. पतंग संघ आम्ही तिचा 2 नंबर केला. बरोबर बरोबर. 1100 गाड्यांच्यात आपण सगळे टॉपचे असून 2 नंबर केला होता. फायनलला बघा सरण 1 केला, आपण 2 केला. बरोबर. चांगल्या गाड्या होत्या फायनल सगळ्या महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या. बरोबर. ती कधीच मैदान होतं? 2023 मधलं. 2023 मध्ये त्यावेळी. तर आपला तिथं आपण 2-4 मैदान थांबलो, शांत झालो होतो. तिथं आपला बैल हिंदकेसरी सगळ्या मोठ्या मैदानात राहिला तिथं. बैल परत नाही कधी काय थोडस इकडे तिकडे होत असतं, बैला दात वगैरे बैल आजारी असेल किंवा काय. बरोबर. पण काय नाही आपल्याला बैल म्हणजे असं नाही की कोण म्हणजे मागितल्यानंतर बैल थोडंफार एखाद्या 2-4 गाड्या मला असेल बरोबर थोडंसं असतं त्यांचं काय. आपण प्रत्येकाला बैल दिलेला आहे. मला चांगला अनुभव आहे. आपण सगळ्यांना बैल दिलाय. आपल्याला वेळेला कधी कधी आपल्याला उपयोगी पडत नाही. आपण डोक्यात ठेवायचं त्यावेळेस, पण आपल्याला पुढच्या वेळेस बैल देताना आपण विचार करून सगळं. तसं कसं काय करशील तुम्हाला अनुभव म्हणजे आला? आपला बैल ज्यावेळी पळत होता त्यावेळी ज्यांना मागितलं त्यावेळी तुम्ही दिला बैल, पण आपल्या बैलावर ज्यावेळी वाईट दिवस आलं त्यावेळी कसं काय म्हणजे लोकांनी नाही म्हणून का सांगितलं म्हणजे पाठीमाग काय एक सांगता येईल तुम्हाला असं? ज्यावेळेस आपला वाईट काय असेल त्यावेळेस चांगल्या बैलवाल्यांना कधी मागायचं नाही बैल. बरोबर बरोबर. ज्या आपल्यातले आहेत जे आपल्याला माहिती आहे बैलवाले त्या बैलवाल्यांना मागायचं, आपल्याला ते देतातच बैल. असं कधी कसं असतं थोडं वाईट दिवस बी अनुभवल्याशिवाय बऱ्यापैकी सहकार्य केलं. बरोबर बरोबर. ज्यांनी पळत नव्हता तरी आपल्या बैल दिलेलं आहे. बरोबर बरोबर. तर बापू मी परत एकदा संयमकडे येतोय. तुम्ही याच्यात बरेच जण आहेत. बरोबर राहिलं तर हे नको, पण आपल्या पडत्या काळात बऱ्याच लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्यात. बरोबर बरोबर. तर मला सांगा की बापू आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय संयम माणसाने ठेवला पाहिजे. आज काय झालं की बैलगाडी क्षेत्रात भरपूर लोक येते, युवा पिढी येत्या. बैल घेतला किंवा एखादं खोंड जर घेतलं 6-7 महिन्याचा असेल, 1 वर्षावर जर खोंड असेल तर त्यांची इच्छा असते की पहिल्या मैदानात गेलं तर पहिल्या मैदानात गुलाल वगैरे झाला पाहिजे. तर मग त्याच्याबद्दल कसं काय म्हणजे लोकांचे असे? आता पहिला आम्ही पण ज्यावेळेस नवीन आलो त्यावेळेस आम्ही 2-4 मैदान खेळलो म्हणजे बारीक सारीक म्हणजे गट जरी काढला आम्ही सेमीला मार खात होतो. बरोबर. 4-5 मैदानानंतर आम्हाला गुलाल गावलं. आम्हाला पण अंदाज आला की आम्ही कडनी गट सेमी फायनल काढली होती. 3 नंबर केला होता बोबगावच्या मैदानात. बरोबर बरोबर. घरच्या गाडीवर आमच्या घरचा बैल आहे फंटी म्हणून. त्यांनीच त्याला खरा गाडावलाय. बरोबर. म्हणजे फंटीनं घडवायचं जर त्याच्या पाठीमागे श्रेय कोणाचं असेल तर ते फंटीच आहे. बरोबर बरोबर. बापू मला एक सांगा की आता युवा पिढी इकडे सगळ्यात जास्त येत्या किंवा जास्त ह्याच्याकडे एक काळ होतोय. तुम्ही ज्यावेळी बैलगाडी क्षेत्रात होता, आता तुम्हाला कित्येक वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही ज्यावेळी बैलगाडी क्षेत्रात होतो त्यावेळेचा अनुभव काय ना आताचा अनुभव काय ह्याच्यात? त्यावेळेस कसं होतं, लोक शब्दाला किंमत द्यायची. बरोबर. मी तुम्हाला बैल माहित आहे की ते बैल दिला की दिला कधी पलटत नव्हती की उद्या मैदान आज सांगत नव्हती की आपला पायरा तुटला किंवा काय. बरोबर. आताच काय झालेलं आहे, मी तुम्हाला बैल मागणार बरोबर आणि 2-3 दिवस आधी सांगणार की आम्ही आमचा बैल आजारी आहे, दुसरा बैल सांगा पाहणार. बरोबर. जुनी माणसं कधी सांगत नाही. जे नवीन खेळात आलेत ना त्यांना थोडस हे असतं, त्यांना चांगला पायरा वाटत, त्यांना वाटतं गाडी का आशाने कधी पळत नाही. बरोबर. जे पायरा मोडून मोरे सरकार कायम पद्धत दिवस प्रत्येकाचा येतो. बरोबर बरोबर. कधी मी एकदा बैल दिला ना कोणाला बी दिलं. बरोबर. दिला तर दिला शब्द पाळला कधी मोडायचं.
असं एक मैदान मार खाला तर असं याच्यावर शब्द असतो, त्याच्यावर एक मैदान मार खायला काय फरक पडत नाही. आपल्यामुळे त्याचा बैल उजाडात येऊ शकतो, काय येऊ शकतं. बरोबर आला तर बैल तो बी कायम चर्चेत राहतो. अशी बरीचशी बैल आहेत आपल्याबरोबर पळलेली. बरोबर की आता तुम्ही जर मित्रांनो बघितलं आजच्याला तर पिस्टन भरपूर अशी बैल आहेत जी ज्या बैलांचं नाव पण होतं त्या बैलांचं नाव त्यानं संपूर्ण महाराष्ट्रात केलंय. हिंद केसरीला असेल, महाराष्ट्र केसरीला असेल, भरपूर स्पर्धा असतील. तर मला एक ओंकार शेठ विचारायचं होतं की पिस्टनला आता तुम्ही म्हणला की त्या बैलानं घडवलंय, असं एक पिस्टनचं कोणतं मैदान सांगता तुम्हाला येईल का जे मैदान आमच्या आयुष्यभर एक लक्षात राहील की ज्या मैदानामध्ये पिस्टनचं नाव घेतलं तर आम्हाला समाधान वाटतं, असं कोणतं मैदान आहे तुमच्या एक आठवणीतलं? पेडगावचं मैदान. पेडगावचं मैदान. त्या मैदानात काय वैशिष्ट्य झाली होती म्हणजे अशी की बैल पळाला होता? त्या मैदानात आपल्याला कधी वाटलं नव्हतं की फायनल राहील एवढं आदत मध्ये. बरोबर. चांगल्या आपलं थोडस आला होता म्हणजे ओपनच्या मैदानात आदत त्यावेळेस आपला चांगला म्हणजे एक 2-4 महिन्याचा मार खाल्यामुळे आपला थोडासा काळ म्हणजे नाही का थोडं वाईट होता थोडासा. वाईट दिवस चालले होते. पण आपल्याला वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या मैदानात हा बैल घेऊन आपण फायनलला राहील. त्या बैलाने मी एवढी साथ दिली की म्हणजे हेच नको म्हणायला. पहिले शाना होता. बरोबर. पतंग पतंग होता. बरोबर. पळत होता एक सारखा. मग त्यावेळी आपण ओपनच्या गटातच पळायला आलो का? म्हणजे आपला बैल आदत मध्ये होता पण ओपन मध्ये पळून 2 नंबर केला होता. म्हणजे जर मित्रांनो बघितलं की म्हणजे एवढ्या गाड्या ती पेडगावच्या मैदानात 1200-1300 गाड्या असते. ती 1200-1300 गाड्यामध्ये आदत मध्ये पळून 1 नंबर करणं म्हणजे आजच्या घडीला या गोष्टी सोप्या नाहीत जेवढ्या आपण म्हणतोय ते. तर ओंकार शेठ मला दुसरं एक विचारायचं होतं की आतापर्यंत आपल्या पिस्टलचे किती फायनल वगैरे झाले असतील काय असं? त्याच्या फायनली आता मस्त येणार नाही एवढं फायनल येते त्याचे सगळं जपून ठेवलेलं आहे. डाले असतील, बक्षीस दिलेलं असतं, ते हे असतं पत्र वगैरे सगळं आपण आहे म्हणजे सगळं आपल्याला माहिती कोणतं कुठं मैदान झालं, कोणत्या मैदान कोणता बैल पळला. बरोबर. तसं लहानपणापासून म्हणजे प्रत्येक दिवसाचं प्रत्येक सगळं माहिती त्याला त्याचं मला माहिती आहे. बरोबर. कोणत्या बैलावर पळलं, कोणाबरोबर शर्यत केली आपण, कोणाची गाडी, प्रत्येक हा दिवस त्याच्या बाबतीतलं मला सगळं माहिती आहे. सगळं म्हणजे त्याने आपल्याला लय मोठे हे दिलेले. मी 1-2-3 ठिकाणी व्हिडिओ पण बघितले ओंकार शेठ तुमचे किंवा मग मैदान पण बघितले ते की पिस्टन तुमच्याशिवाय दुसरं कोणाला हात लावून देत नाही. म्हणजे ह्याच्या पाठीमागे काय वैशिष्ट्य आहे? कारण 90% जेवढे पण बैल असतात मैदानात आल्यानंतर हे जो मालक असेल तो मालक शक्यतो बैल पकडत नाही. जो दुसरे जे पोरं सुट्टीला वगैरे आलेले असते तीच पकडते येते. मग हे तुम्ही म्हणजे 90% मैदानात हे तुम्ही शक्यतो पिस्टनला वगैरे घेऊन जाता. त्याच्याबद्दल काही सांगशील? लहानपणापासून माझी सवय तो शेजारी असं जवळ पण कोणाला येऊन देत नाही. बरोबर. म्हणजे लहान जसं आपण त्याला सगळं आपणच हे केलेलं आहे म्हणजे नाही का प्रत्येक आपल्याला माहिती आहे त्याचं. तर मला कधी असं शिंग पण लावत नाही बैल असे. बरोबर. आपण आवाज दिला तरी उठणार बसणार असं सगळं त्याचं. बरोबर. तर बापू मला एक विचारायचं होतं की ज्यावेळी तुम्ही बैलगाडी क्षेत्रात होता म्हणजे जे 10-15 वर्षा पाठीमागचा जो बैलगाडी क्षेत्राचा काळ जो होता त्यावेळीच्या काळात नेमकं माणसांच्यात असं काय होतं की 90% माणसं अशी होती की 10 ते 15 जरी मैदान झालीत तर पहिरा हा फोडत नव्हते शेवटपर्यंत. पण आजच्या काळाला काय झालं की आज बैल आमचा ह्याच्यावर पाहिला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या बरोबरच पळतोय. म्हणजे ह्या गोष्टी कशा काय बरं होते ते? आता काय रे सगळे नवीन पोरं आहे त्यांना कळत नाही कसे संबंध टिकवायचे किंवा काय. बरोबर. आज 1 नंबर मध्ये पाहिलं की दुसऱ्या विषय त्याच्या संग पळायला नको म्हणतोय. बरोबर. दुसरा पायरा करते. बरोबर. आणि काय आता वायदीचा विषय झालाय. हा बरोबर. आता समजा तुमचा 1 नंबर मध्ये पळतोय ना आपली गाडी राहिली आज दुसऱ्या विषयी लगेच तुम्हाला वायदी द्यायची त्या बैलाबरोबर पळवायचा. त्या तसं आता आम्ही जसं आपला पिस्टन 1 नंबर कोणी सांगू की आम्ही 1 रुपया वायदी घेतोय. बरोबर. वायदी नाही घेत 1 रुपया वायदी नाही घेत. टेम्पो 12-20 होता आम्ही भरतो. बरोबर. म्हणजे बैल मार खावताना नंबर बसतो. वायदी द्यायला तयार आहे किंवा 50,000 रुपये बी देतात. बरोबर. तुम्ही वायदी घेत नाही. बरोबर. बैलाने आपलं नाव कमावलं केलंय तेवढं आपल्याला समाधान. बरोबर. तर मला एक बापू सांगा की आतापर्यंत आपल्या दावणीला कुठले बैल होऊन गेले तर त्याच्यात पिस्टन आपलं नाव केलं असं काय? त्याच्यात एक सुंदर म्हणून होता त्यांच्याकडून घेतला होता. बर. एक राणा म्हणून होता. बर. आपली जेवढ्या खरेदी आहे फक्त सुंदरच 2 लाखाचा आहे. नाही तर सगळे 40-45 हजाराची खरेदी. म्हणजे बारका बैल आणून त्याच्यातून एक चांगले त्याची उत्कृष्ट घडवणूक वगैरे करून त्याला चांगला घडवायचा. तर आता पिस्टनचं तर संपूर्ण महाराष्ट्रात नाव वगैरे झालंय. पिस्टन चांगला आपला पळतोय. आता गेल्या 2 मैदानात तो फायनलला पण होता चांगल्या प्रकारे वगैरे पळतोय. तर मला एक सांगा की आता जर पिस्टन आपला चांगला पळत असेल तर त्याच्याबरोबर महाराष्ट्रातले जेवढ्या पण माणसांचे बैल वगैरे असतील ज्यांनी सुरुवात केली असेल त्यांनी जर त्याच्यात चांगल्या प्रकारची सुरुवात करून पिस्टन सारखा जर त्यांना पळ करायचा असेल तर त्याच्याबद्दल त्यांनी काय केलं पाहिजे? नाही शेवटी याच्यात नशिबाचा विभाग. बरोबर. आता मला परत पिस्टन घडेल याची गॅरंटी नाही. बरोबर. धावणीला प्रत्येकाची एकच वस्तू होऊन जाते. बरोबर. होईल याची गॅरंटी कोणाच देऊ शकत नाही. बरोबर. तुम्ही जेवढे आज लक्ष असेल तात्याचं सुंदर असेल किंवा काय असेल त्याच्यानंतर त्यांना बैल म्हणजे तसे बैल घडणे पुन्हा नाही. बरोबर. एकच वस्तू होणार पण ती वस्तू तशा टाईप मध्ये नाही होणार. आता लक्ष झाला तसं नाहीच झाला दुसरं लक्ष मस्त त्यांनी पाहिजे तात्यांचं एवढं सुंदर नाव केलं मस्त त्यांच्याकडे हाय बैल पळते ती पण बैल असं नाही. त्या बैलाचं नाव दुसरी बैल म्हणजे नाही करू शकत. हा असे नाव केलं असं.
आताच पाहत सुंदर भारत बरोबर, महाराष्ट्रातले येऊन जोडी त्यांनी काय ते पायरा कधी पडलाच नाही, फोडला नाही कधीच नाही. हा बरोबर बरोबर. तर मला एक बापू विचारायचं होतं की आज भारत असेल किंवा असे चांगले चांगले बैल मैदानात वगैरे पळतात, चांगले पळते ते, तर आपलं पिस्टन सोबत असा कुठला एखादा बैल राहिला की ज्या बैलासोबत आपली एक पळायची इच्छा वगैरे राहिली, असं काय वाटतंय का तुम्हाला? काय आता कोणती दिशा नाही, सर्व बैलांचं पळालं. सगळ्या बैलांवर एक नंबरची बैल सगळ्या बैलांवर पळावं. सगळ्या बैलांवर जेवढे पण असतील त्याच्यात. आता मला काय म्हणायचं आहे की आता पिस्टनचं आपल्या वय वगैरे हे ते किती झालं तरी काय आपल्या बैलाचं वय झालं आता 4 वर्ष. 4 वर्ष झाले, म्हणजे आता 4सा झाला असेल. झालं आता. बरोबर बरोबर. तर पिस्टन सोबतच आता ही नवीन आपण खरेदी केल्या, ह्याच्याबरोबर आपला आता बैल वगैरे म्हणजे पळताना वगैरे दिसेल वगैरे अजून काही दिवसानंतर वगैरे, कारण बैल अजून बारका आहे. तर मला दुसरी एक गोष्ट एक म्हणायची होती की पिस्टन आता मैदानात चांगल्या उत्कृष्टरित्या पळतोय. तर मागल्या 2 मैदानात मी आताच बापूस म्हणाले की हरण्याबरोबर चांगले त्याचे पळताना दिसला आणि हरण्याबरोबर दोन्ही मैदानात त्यांनी 1 नंबर केला. तर माझी पण इच्छा अशी आहे की म्हणजे 10 ते 15 मैदानात तुम्ही एकसारखा जर एक पायरा ठेवून जर त्याच्यात जर आपण नंबर वगैरे जर करशील तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय का त्याच्यातून काय जाणवू शकत नाही असं काय? गाडी पळत असतं, गाडी हाणायला कायचा म्हणजे हेच नाही, गाडी हाणलीच पाहिजे. गाडी पळत असेल 100%. बरोबर. आपल्या बैलाला ते जर आपला बैल खालून जर ओढत असेल ते बैल पुढे ओढीत असतो गाडी. बरोबर. नरमादी गाडी पळायची, गाडी कुठेच पळत नाही. बरोबर बरोबर. गाडी गुलाला असेल तर गाडी फोडलीच नाही पाहिजे गाडी. बरोबर बरोबर बरोबर. गाडी जोपर्यंत हाय गुलाल तोपर्यंत गाडी हाणली पाहिजे. बरोबर बरोबर. तर बापू मला एक सांगा, बैलगाडी क्षेत्राबद्दल एक तुम्ही अनुभव काय सांगशील की म्हणजे बैलगाडी क्षेत्राकडे माणसांना आलं पाहिजे किंवा नाही आलं पाहिजे असं काय सांगशील, म्हणजे अनुभव एक तुमचा काय सांगशील मोठा? बैलगाडी क्षेत्रात आलं पाहिजे पण लय माज नाही केला पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही तेवढं मग एक आवड म्हणून केलं पाहिजे. बरोबर बरोबर. एक नाद म्हणून केलं पाहिजे, तुम्ही माज म्हणून केलं नाही पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. त्याच्यात माज करायचं नाही. आता मला सांगा, आपल्या दावणीला एवढी भरपूर बैल वगैरे झाली, पिस्टननं आपलं नाव वगैरे चांगलं केलं, हिंद केसरी व्हावं म्हणून पाहिलं प्रत्येकाला सगळ्यांना वाटतं की आमचा बैल पण हिंद केसरी झाला पाहिजे, आमचा पण बैल पाहायला पाहिजे, विक्रमी किंमत वगैरे आली पाहिजे, त्याच्यासाठी कष्ट वगैरे पण घेतले पाहिजे. तर आता पिस्टनच्या पाठीमागं तुम्ही आतापर्यंत किती कष्ट घेतले असेल, साधारण किती खर्च वगैरे झाला असेल तरी काय असा? आम्ही आमचं पिस्टन बंदीच्या काळात फार्मात आलो त्यावेळेस मैदानात चालू नव्हती. बरोबर. आम्ही बिनजोड तेवढ्या केलं, पण बिनजोडला वायदीला घालवले आम्ही. बरोबर. पण ते एक पण बिनजोड हरला नाही. त्याच्यात नाव झालं नंतर मग मैदानात आम्ही पळायला, नंतर मैदान चालू नंतर मैदान सगळ्या मैदानात राहिलं. बरोबर बरोबर. तसं बिनजोड आम्ही फार्मात आलो. म्हणजे बिनजोड पिस्टनचं चांगलं नाव झालं बैलगाडी क्षेत्रात. आता मला सांगा की आपला बैल तर सगळीकडे पाहायचा आणि अजून पाळणार पण आहे ह्याच्यात. जर पिस्टनला जर सर्वसामान्य माणसाची एखाद्याची इच्छा असते की आमचा बैल पण पिस्टन सोबत पाहायला पाहिजे, तर त्यावेळी तुम्ही काय सांगशील ओंकार शेट? जर त्यांना जर बैल मागायची जर इच्छा झाली तर त्यावेळी बैल मिळेल का त्यांना? आपला बैल त्या ताकदीचा जर बैल गुलालात असेल, त्या लेवलचा जर बैल असेल तर बैल द्यायला काय हरकत नसते. प्रत्येक जण फुटसूट करत फोन करतो आम्हाला बैल द्या, प्रत्येकाला बैल देणं शक्य होत नाही. जो बैल गुलालात आहे, जो बैलाची त्याच्याबरोबर पाळण्याची कॅपॅसिटी, त्या बैला आपण बैल 100% देणार. कारण बैलाचं आपण आदतच्या मागे कधी बैल पळवत नाही, आदत वासरा आपण कधी बैल देत नाही. आमची पण वासर टॉप मध्ये पळते, पण आम्ही आदत वासरावर कधी पळत नाही, कारण आपला बैल खाली बैल सांभाळून घेत नाही खालच्या 100 फुटात. बरोबर. बैल चांगलं म्हणजे मोठ्या बैलांना बैल आपला बैल खाली तासात सारखा होतो, त्याच्यामुळे वासराला पळवण्यात काय अर्थ नाही किंवा मजा नाही. त्यामुळे आपण आदतच्या मैदान शक्यतो खेळत नाही. बरेच जण फोन करतात असं वगैरे, म्हणजे स्पष्टपणे सांगतो की आपण आदतच्या मैदानात खेळत नाही. आणि ज्याच्याबरोबर पायरा होण्याची आपल्याला माहिती आहे, आपण रोज मैदान कोणता बैल आपल्या बैला बरोबर पळण आणि टिकल पळेल, गाडी पळेल बैला बरोबर, आपण त्या बैलाला 100% बैल देणारच. बरोबर. काय होते माणसं थोडं समजून घेत नाही. बरोबर. बैल नाही दिला की राग येतो प्रत्येकाला. काय असतं आपल्याला माहित असतं की आपण कुठून शून्यातून कितीपर्यंत आलेले, आपल्याला किती अडचणी आलेले बैल हे गाडावता की नाही. बरोबर. ते त्यांना सांगणं, पण आपण कधी असं कोणाला जास्त बोलत नाही. हा तर हो हा प्रत्येक शब्दात आपण हाच म्हणतो, कोणाला नाही म्हणत नाही कधी. ठीक आहे, जोपर्यंत तुमचा बैल ज्यावेळेस आमचं देण्याचं घेऊन आपण त्यावेळेस बैल देऊ 100% तुम्हाला. बरोबर सांगतो, जमलं तर देतोच आपण बैल. बरोबर. तर मला एक ओंकार शेठ सांगा, पैरे वगैरे करताना अडचण वगैरे काय येते नेमकी काय? करताना अडचण येते ना. बैलाला कसं असतं, मोठे मैदान असेल तर बैल त्या बैला बरोबरचा ते राहिला पाहिजे. बरोबर. खरी मजा तेव्हा असते की बैल आपण ज्यावेळेस 2-3 नंबरचा बैल घेऊन फायनल राहील, त्यावेळेस लोक आपल्या नावाचं असतात. 1 नंबरचा बैल घेऊन आपण 1 नंबर करतो, त्या बैला बरोबर पकडण्यात काय मजा नाही. पण 1-2-3 नंबरचे बैल घेऊन आपण ज्यावेळेस बैल पळतो ना, त्यावेळेस खरी मजा असते. बरोबर. तर मला एक बापू तुम्हाला विचारायचं होतं की आता जसं यांनी सांगितलं ओंकार शेट्टी, तसे महाराष्ट्रात आज जर का नाही अशी बैल आहेत उत्कृष्टरित्या की एकदम टॉपला पळतील, पण पैऱ्यांच्या मिळत नाहीत, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जेवढी पण बैल आहेत तेवढी उजेडत आहेत काय काय. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे की महाराष्ट्रात उजेडात जर यायचं असेल, हिंद केसरीला असेल किंवा चांगल्या मैदानात जर यायचं असेल तर काय? आता काय होतंय की नाही, आता 1 नंबर मध्ये 1 नंबर मध्ये पळतोय. बरोबर. आणि काय होतंय,
आता त्यांना द्यायचं म्हणलं पैर वायदी द्यायला लागते. बरोबर. वायदी घालायची द्यायची प्रत्येकाची ऐपत नाही. ऐकत ना, बरोबर आहे. वायदी देऊन जर घरात जायचं म्हणलं तर हा नातला दिवस टिकणार नाही. टिकणार ना, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे 2 आणि 3 नंबर मध्ये घालून तुम्ही खेळलं पाहिजे, ते तुम्हाला यश नक्कीच येणार. बरोबर. तुम्हाला एक बापू असा काय अनुभव आलाय का की आम्ही ह्याच्या बैलाबरोबर आम्ही बैल मागितलेला, आपल्या पिस्टनवर पळावं आमची इच्छा होती, बैल मागितलेला, पण त्यावेळी तुम्हाला त्या माणसाने माहिती मागितली आणि दिला नाही, आणि त्याच मैदानात आपला बैल दुसऱ्या बैलाबरोबर पळाला आणि त्या मैदानात आपण फायनल केली त्यांच्या मैदानात झालं ना, असं काय? आतापर्यंत याला बिनजोडला आपण वायदी दिली. बर. जशी मैदानात चालू आले तसं बैला त्याच्यानंतर आपण वायदी कधी दिलीच नाही. बर 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 बर. आपण कोणाला वायदेवर कधी दिली बी नाही. आपल्या बैलाने ज्यांनी कोणी नाही म्हणलं असतं ना, आपल्या बैलाने त्याची गाडी मारून दाखवलेली आहे. म्हणजे दाखवलंय त्याच्यात आम्ही करू शकतो त्या गोष्टीतून. आपल्या बैला तेवढी धमक आहे पळायची. बरोबर बरोबर. तर आता दुसरी गोष्ट एक मला विचारायची होती की आतापर्यंत एवढ्या फायनल वगैरे त्याच्या झाल्या, तर बैल आपण गोट्यावरून नेण्यापासून जिथपर्यंत आपण शर्यती करतो ना, तिथपर्यंत साधारण किती खर्च येतो तरी काय? असं कसं आहे ना, तुम्हाला जर स्वतःची गाडी असली तर 6-7 हजार रुपये लागतात, 10 हजार रुपये जातातच. बरोबर बरोबर. पावती असेल, धरणारी सोडणारे असतील, बरोबर. टेम्पो डिझेल जेवण खाऊन. तरी आमचा घरचा साथ बऱ्यापैकी सगळा घरचा साधच आहे, ड्रायव्हर पासून पोरांपर्यंत गाडीपर्यंत. या क्षेत्रात टिकून कशामुळे ते सगळी घरची आहे. बरोबर. त्याच्यामुळे टिकून नाही तर तसं सगळं भाड्याने सोडणार धरणार म्हणल्यावर हे क्षेत्र लय अवघड आहे. बरोबर. तर आज काय झालंय माहिती आहे का, गरीबासनी प्रत्येकाला वाटत असतं की ह्यांचा बैल जर चांगला पळत असेल तर आमचा पण बैल पाहायला पाहिजे, तर गरीबांचं एक क्षेत्र राहिलेलं नाही. गरिबांचं नाही राहिलं. गरिबांच्या दृष्टिकोनात जर विचार केला तर, आणि आज जर आपण विचार केला तर 1-1-1.5 लाख रुपये माणसाने आज बक्षीस मिळते, ती बक्षीस घरापर्यंत येईपर्यंत राहते का काय ओंकार शेडवा असे काय? नाही तसे आहे ना, तुम्ही तसं केलं तर राहतात बी. बरोबर. मी आज बी सांगतो की मी लय नाही काय, पण आता पिकअप घेतलंय. बरोबर. टेम्पो मी थोडक्यात बैलाच्या ह्याच्यावर घेतलेलं आहे. बरं. आता ही गाडी घेतली थार, बर, ते बैलाच्या ह्याच्यावर घेतलेली. मग आपलं वैयक्तिक त्याच्यात काही नाही. 14 टू व्हीलर त्यांनी जिंकून दिलेत आपल्याला आतापर्यंत. तेव्हा शाईन गाडी. ट्रॅक्टर तसं तुम्ही एवढं मोठं ट्रॅक्टर बक्षीस भेटले आपल्याला. होय. हो. तर मित्रांनो आपण जर जिथं मैदान झालं बर तर आपल्याला ट्रॅक्टर 2 नंबरला आपल्याला बक्षीस दिले त्याने. बरोबर बरोबर. तर जर खर्च करत बसला तर ते नाही उपयोगाचं. बरोबर बरोबर. तुम्ही पैसा जपूनच वापरला पाहिजे. हा नाद तुम्हाला काय सांगितलं, हा नाद ना म्हणून खेळायचा, माज म्हणून खेळायचं. बरोबर बरोबर. टिपू शकत नाही. तर आजपर्यंत जे आपलं जे काय आज जे हाय वर्चस्व सगळं जे आपल्याला नाव असतं ते ह्याच्यामुळे पिस्टन म्हणून नाव आहे त्याच्यात. आपलं काहीच नव्हतं, काय नाही, आपण सगळं शून्यच होतं आपलं. बरोबर. जे काय आहे ते सगळंच म्हणजे त्याच्यापासून सगळं त्यांनीच आपल्याला घडवले. कमवून दिलं. पैसा घडवण्या पैसा देण्यापेक्षा हा. इज्जत दिली ना हा. ते आपल्याला त्यांनी दिले. काय नाही, कुठं काय गेला, कुठं आपण दुसरीकडे गेलो असतो तर खड्ड्यात पडलो असतो पण आपल्याला कोणी इज्जत नसते दिली. नसते दिले. पण ह्याच्यात आल्यामुळे आपल्याला त्याच्यामुळे एवढी इज्जत भेटली. सांगली सातारा या भागाने लय इज्जत दिली. बरोबर बरोबर. आज कुठं बी जा महाराष्ट्रात, कुठं बी मंदिर जा किंवा कुठं बी गेलं तरी आपल्याला चहा पाणी तरी पाजणार असतं म्हणजे आपल्याला हे लोक. बैलांना नाव करून दिलं आपल्याला तेवढं. प्रत्येक असं कुठं घरात गेलं तर लोकांच्या घरात फोटो आहे आपल्या बैलाचा. बरोबर बरोबर. डीपी आहे, कोणाच्या पोरांच्या मोबाईलला डीपी आहे फॅन फॉलोअरच्या. बरोबर जेवढे बरोबर. बैलाला आम्हाला मैदानावर लोक जेवण घेऊन येतात. बरोबर बरोबर. नाश्ता घेऊन येतात. मग एवढ्या लोकांनी प्रेम दिलं. प्रेम दिलंय. मित्रांनो आपण जर बघितलं तर बापूने ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे बैलांचं जे काही नाव असतंय ते बैलांचं नाव फक्त बापूंचं जे असेल ते बैलांनी केलेलं आहे नाव. आणि आजपर्यंत त्यांनी एवढ्या गोष्टी वगैरे मिळवून दिल्यात, त्या गोष्टीतून 2 व्हीलर वगैरे मिळवून दिल्यात. जसं ओंकार शेटनं सांगितलं तसं ट्रॅक्टर पण त्यांनी मिळवून दिलाय. ट्रॅक्टरचं जे आपलं मैदान झालं होतं ते कोणतं महिष झालं होतं काय? चाकणला महाभारत केसरी बरोबर बरोबर. त्यावेळी आपलं पिस्टन कोणावर पळाला होता? सरपंच पळाला होता कळंबीच्या. बरोबर बरोबर. म्हणजे त्यावेळी 2 नंबर केला होता तिथं. 3 नंबर केला होता. बरं बरं. बक्षीस आपलं. बरं बरोबर. तर आतापर्यंत टोटल पर्यंत जर तिची तशी जर बक्षीस आपण जर घ्यायची जर झाली ते तर किती बक्षीस झाले असतील साधारण तरी काय? मोजता येणार नाही इतकी बक्षीस आहे तरी फायनलचे असतील ते. तसं सांगायला गेलं तर म्हणजे प्रत्येक बक्षीस मोजा जी मोठी बाया बक्षीस आहे ते सगळं आपल्याला माहिती आहे. 15 टू व्हीलर, एक ट्रॅक्टर, बरं. रोखीची वेगळी बक्षीस. वेगळे आहेत वेगळे आहेत. म्हणजे ह्याच्यातून एक असं समाधान आपलं असं झालंय की बैल इथून पुढे आमचा भले पळाला तरी आम्हाला बास आहे किंवा जरी नाही पळाला तरी त्याच्यातून भरपूर समाधान आहे आम्हाला. आपल्याला सगळं दिलं, जिथं मोठी मैदान होती तिथं दिले सगळे. प्रत्येक मैदानात फायनल राहिला, आपल्याला इज्जत दिली त्यांनी, नाव कमावलं, पैसा दिला, सगळंच आपल्याला त्यांनी दिले. आज गाडी घेतली आपण, त्याला एक दोघांनी माहिती होतं नाही, ते म्हणत होते तुम्ही किंमत चेक देतो तुम्ही ती किंमत टाका. बरोबर बरोबर. तर आपण ती किंमत घेऊन मग ते पैसे संपले असते. बरोबर. म्हणजे पैसे संपतील पण वस्तू मिळणार नाही तशी. बरोबर बरोबर बरोबर. तर ओंकार शेठ मला एक सांगा की आज पिस्टन आपलं संपूर्ण नाव पण केलंय, एवढ्या गोष्टी सगळ्या मिळवून दिल्या त्याच्याबद्दल, तर ह्याच्या पाठीमागलं सगळं श्रेय कुणाला जाईल काय असं? म्हणजे ह्या गोष्टीतून सगळं जे असेल ते भले पायऱ्यांपासून असेल किंवा सगळ्या गोष्टी होण्यापर्यंत असं काय? पोरच म्हणजे सगळे जे असेल ते टीमवर्क सगळी, म्हणजे सगळी जी टीम बसलेली आहे काहीच होऊ शकत नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की पिस्टनची जेवढे पण आहे सगळे मित्रवर्ग असेल किंवा त्यांची संपूर्ण टीम वगैरे आहे
तर या टीमकडे सगळ्यांचं श्रेय वगैरे जाते. तर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी वगैरे त्यांना मिळवून दिलेल्या आहेत. म्हणजे बैलाला मैदानावरती घेऊन जाण्यापासून असेल किंवा त्याला घेऊन येण्यापर्यंत असेल, सगळ्या गोष्टी मिळवून देण्यापर्यंत सगळं असेल त्याच्यातून. तर मला बापू एकदा सांगा की आपला बैल आता एवढ्या चांगल्या गोष्टी पळालाय किंवा आतापर्यंत चांगल्या ह्याच्यात मैदानात पळालाय, तुम्ही ह्याच्या अगोदर जे 4-5 बैल केले असतील त्या बैलात आणि ह्या बैलात एक गुण वैशिष्ट्य वेगळं काय आहे? त्याचं पाळण्याची धमक आहे, त्यांच्यात बी होती धमक, बर पण त्यांची तेवढी कॅपॅसिटी नव्हती की 1-2 टॉपच्या मैदानात 1 नंबर करणार. बर ते ह्याच्यात धमक आहे तेवढी 1 नंबर करून दाखवायची, चांगल्या गाड्या मारायच्या ह्याच्यात धमक आहे तेवढी. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे जेवढे पण मैदान झाले असतील, जे टॉपच्या मैदान असेल तर त्या टॉपच्या मैदानात त्यांना नाव करून दाखवलं. प्रत्येक मैदानात जिथं मानाचं जेवढं मैदान झालं तेवढं प्रत्येक मैदानात फायनल झाल्या. आज जुना पलपळा पण असेल, माळशिरसचा, पेडगावचा असेल, पुसेगावचे फायनल असेल, बरोबर, तर कदमवाडीचे हिंदकेसरी, जेवढे हिंदकेसरीचे मैदान झाले प्रत्येक मैदान फायनल राहिला बैल आपला. बरोबर बरोबर. एक वेळेस प्रत्येक वेळेस राहिला आपला बैल फायनलला. तर ठारची जेवढी मैदान झालं तेवढं प्रत्येक मैदानात फायनलला राहिला आपला बैल. म्हणजे त्यावेळेस जिथं मोठं मैदान असतं चांगल्याच गाड्या असतात, टॉपच्या गाड्या असतात, तेवढ्या 11-12च्या गाड्यात फायनल गाणं म्हणजे जोक नाही. बरोबर बरोबर. बरीच लोक आटापिटा केले पण त्यांना एक म्हणजे फायनली मोठ्या मैदानात गावलं नाही हिंदकेसरी. बरोबर, आपल्याला कमी कालावधीत तेवढं आपलं त्यांनी नाव केलं. बरोबर. तर मला एक ओंकार शेठ सांगा की आतापर्यंत किती वेळा हिंदकेसरी झाला असेल बैल आपला? काय आपला बैल झाला 4 वेळा हिंदकेसरी. 4 वेळा हिंदकेसरी झाला. पेडगाव, जुना बैलपळा आणि कदमवाडीचं मैदान. बरोबर. तर आता हे जे मोठे मैदान वगैरे होते, त्या मोठ्या मैदानासाठी तुम्ही जर पायरा वगैरे करत असता तर पायरा करताना त्याच्यात काय कोणत्या अडचणी वगैरे की अशा काही जाणवतात का काय तुम्हाला? जसं बापूने मगाशी सांगितलं की 90% मी ओंकारला सांगितले की 1 नंबर 2 नंबरची बैल घेऊन पळायचीच नाहीत, 3 नंबर 4 नंबरची बैल घेऊन त्याच्यात जर नंबर आपण करत असेल तर आमच्या त्याच्यात बैलाचं वैशिष्ट्य एक म्हणजे जेवढं मोठ्या बैलांबरोबर पळून फायनल कधी कधी राहत नाही, एवढं टॉपच्या बैलामध्ये जेवढं 2-3 नंबरचा बैल घेऊन राहील ना हा. तेवढा बैल आमचा गाडी म्हणजे ह्याने जिटीने ओढतो, तेवढा बैल ताकदीने बैल फायनलला राहतो. बरोबर. मोठ्या बैलांना घेऊन राहत ना तेवढं 2-3 नंबरच्या बैलांना घेऊन, म्हणजे आजपर्यंत त्याचं वैशिष्ट्य 2-3 नंबरच्या बैलांना घेऊन बैल फायनलला राहिला आपला. बरोबर बरोबर. मला एक ओंकार शेठ विचारायचं होतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की पिस्टननं आपल्या कुठल्या बैलांचं नाव केलं? म्हणजे जी बैल आजपर्यंत उजेडात नव्हती त्या बैलांना पिस्टन घेऊन पळाला आणि ती बैल आज संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्कृष्टरित्या चांगले पळते. अशी काय पतंग बी पळतो म्हणजे बैल सगळीच पळतात असं काय नाही आपल्या बैलामुळेच, त्या बैलांच्या पाळण्याची धमकी म्हणून ते आपल्या बैलावर पळतात किंवा त्यांनी बी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. असं कळंबीचं शंभू असेल, पतंग असेल, म्हणजे ती चांगली बैल पळतात, पण त्या बैल आपल्या बैलामध्ये बरोबर चांगलीच बैल पळतात ती बैल. बरोबर. म्हणजे आपल्या बैलांना एक शक्यतो त्याचं नाव वगैरे चांगलं करून दिलं, त्याच्यामुळे ती नामांकित वगैरे झाले किंवा उजेडात वगैरे आलेत बैल, हे ते सगळं झालं ते. बरोबर. आता मला एक दुसरी गोष्ट विचारायची होती ह्याच्याबद्दल की आज तुम्ही भरपूर मैदानात वगैरे जाताय, तर मैदानाचं नियोजन वगैरे असतंय, तर मैदानाचं नियोजन होत असताना त्याच्यात ज्या गाड्याचं गट वगैरे काढले जातात, सेमी वगैरे काढले जातात, तर ते एक व्यवस्थित निघतात का त्याच्यातून किंवा मग त्याच्यात कोणते काय उलाढाले वगैरे होतात का काय? असं आता काय? जी कमिटी आले हा बैलगाडी, ती कमिटी आल्यामुळे आता सगळी मैदान रितसर चाललेत. बरोबर. सगळ्यांसमोर गट, सेमी फायनल आणि झेंडा पंच वगैरे सगळे मैदानात हे रितसरच चाललेत. बरोबर. आणि जिथं यात्रेचे मैदान जर कमिटी तिथे जर नसेल तर होत्यात एखादा थोडेफार होतं झेंडा पंच वगैरे. मग तुमच्या दृष्टिकोनातून असं काय सांगता येईल की बैलगाडी क्षेत्रात हा बदल केला पाहिजे, हा बदल केला तर सगळ्यांना न्याय मिळू शकतो, असं काही गोष्टी सांगता येईल त्याच्यातून काय? हे आपली गाड्या मालकांची चुकी आहे, सुट्टी करण्याची किंवा गाड्या आपण लेट खाली चुकून जाणं, बरं. हे आपली चुकी आहे. बरं, आपण जी मी स्वतः गाड्या मालक म्हणजे माझी बी कधी कधी चुकते की आपण खाली गाडी लेट घेऊन जातो बरोबर बरोबर. आणि सोडणारे असतील, हा बैल पुढे गेला तर हा बैल आपला बैल पुढे वाढायचं, बरोबर. त्याच्यात बी काहीतरी थोडं चपळपणा असतं म्हणते हा. ती गाडी पुढे वाढते, मग आपलं तेच थोडं सहकार्य किंवा झेंडा पण तेवढं जर टाइमला सगळ्या गाड्या लाईन सुटल्या बरं. तर मैदान हे उरकणारच, फायनली उजाडाच्या आत होणारच आहे. बरोबर तर बरोबर. आपली चुकी होती गाड्या पुढे ओढणं किंवा काय. तर आपल्या पिस्टनची जर बापू जात वगैरे बघायचं झालं तर कुठल्या जातीचा वगैरे बैल आहे का? असं काय कोणी सांगतोय, कोण म्हणतोय धनगरी किलर आहे, बर कोण म्हणतोय किलर मधले. बर बर बर. तर मला एक बापू सांगा, तुमच्या अनुभवातून आणि दृष्टिकोनातून कोणता बैल घेतला पाहिजे माणसाने की जो बैल एक चांगला उत्कृष्ट येते, एक 4-5 वर्ष चांगला पळल आणि त्याच्यातून चांगला पळ वगैरे निघू शकेल? असं काय? कसं किलर मधला बैल टिकून पळतो, बरोबर. किलर जाती अशी की टिकूनच पळते. बरोबर. धनगरी किल्लार पासा दिनगर किल्लार कोसामध्ये तो जरी 2-3 मैदान कमी आला तरी बैल तो परत पेटतो असे. पण काय आपली म्हैसूर जात बरोबर. बैल पळा परत कमी आला की बैल परत रुटीनला लागायला लय दिवस लागतात. बरोबर. कधी कधी बैल तो पळत बी नाही. बरोबर. असं आहे. माझ्याकडे 2-3 बैल झाले सुंदर वगैरे असं झालं. आदत मध्ये टॉपला पळाली ती चांगल्या शर्यती केल्या. एक दुसरा दात पाडल्यानंतर बैल थोडस कमी आला, त्याचा काळ थोडासा कमी होत चालला. बरोबर बरोबर. सोन्या असेल, मोठं सोन्या वगैरे असेल, ते सुंदर असेल. बरोबर. टिकून पाळलेली बैल आहे. टिकून पाहणार बैल आहे ते. तर मला एक सांगा बापू की आता हे बैलगाडी क्षेत्रात चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट माणसांचे बैल वगैरे पळते ते काही पळते ते, तर बैलांचे जर खरेदी जर करायचे झाले तर त्यांच्याकडे काय बघून खरेदी केली पाहिजे नेमकी? नाही तुम्ही त्याचे पाय छाती वगैरे बघून खरेदी केली पाहिजे.
उगाच कसं करू नव्हते ना. बरोबर ते छाती बघा, पाय बघा, बरोबर पायात कसं आहे. वासरू घेता येईल असं प्रत्येक बैल हाल पडेलच किंवा लागला असं बी काय नाही. असं नाही. आपलं थोडंसं नशिबाचं भाग असतं, पण आपण बघणं घेण्यात बघूनच घेतलं पाहिजे. तो बैल पळण ते आपण घडवण्यात असतं आपल्या. बरोबर. त्याला आपण घडवण्याचं काम आपण करायचं असतं. मग ते घेतला वासरू घेतलं ते पळणं असं नसतं, त्याला आपण बी घडवलं पाहिजे. तेवढं म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की मूर्तिकार जर एखाद्याची मूर्ती जर घडवत असेल तर तो दगड घेणं आपल्या हातात आहे आणि त्याला घडवणं कसं ते सगळं आपल्या हातात आहे त्याच्यात. बरोबर आहे. तर मला एक बापू सांगा की आता ही बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांचं हे खेळ वगैरे चालू आहे. भरपूर लोक असे आहेत की जी विक्रमी खरेदी करतात, म्हणजे अगणित, ज्याच्यावरती 80 लाख असेल, 90 लाख वगैरे असेल. तर एवढं खरेदीची बैल करून त्याच्यातून काही एक आपल्याला जाणवतं का हो काय असं? म्हणजे 60 लाखाचा घ्या, 80 लाखाचा घ्या, तुम्हाला तेवढं येणार आहेत का? लोकांना बरोबर. विचार केला पाहिजे. बरोबर. तुम्ही घ्या 4-5 लाखापर्यंत घ्या. बरोबर. तुम्ही ते कमीत कमी 4-5 लाखाला काय वाटणार? तुम्ही 70-80 लाखाची खरेदी करणार, बरोबर. तुम्हाला तेवढं येणं आहे का? तेवढं बरोबर. बरोबर. तेवढं येणं नाही. तुम्ही नुसतं घालू बसा, उपयोग नाही ना. बरोबर. बरोबर. तुम्ही 80 लाखाचा घेऊन जर परत 50,000 वायदी दिली, बरोबर. तुम्ही घर जाता येत ना पक्क्या. बरोबर. बरोबर. पिस्टन फुट विकायला लागणार तुम्हाला सर्व. बरोबर. तर मग मला एक ओंकार शेठ सांगा, आजकाल काय झालं माहिती आहे का, माणसं म्हणजे चांगली एक टॉपची बैल वगैरे घेते ती, खरेदी करते ती आणि मैदानात वगैरे पळवते ती, जसं बापून आता सांगितलं तसं. तर अशी बैलांची जर आपण खरेदी वगैरे जर केली आणि मैदानात जर आपण पळवायला वगैरे आले तर त्याच्यातून आपल्याला खर्च पाणी कुठला राहतच नाही आणि ते खर्च पाणी आपण करू पण शकत नाही त्याच्यातून. 70-80 लाख रुपये बैल त्यांनी एकच नंबर केला पाहिजे माझं तुम्हाला. बरोबर. एवढे पैसे देताय, आम्ही 40-50 हजाराची बैल घेऊन आम्ही 1 नंबर करू. तुम्ही 40-50 लाख रुपये देता, तुम्ही का 1 नंबर करून दाखव. बरोबर. प्रत्येक महिन्याला राहिलं, माझं म्हणणं 1 नंबर पण करू दे. त्यांनी फायनल प्रत्येक महिन्याला राहिलंच पाहिजे. बरोबर आहे. तर माझा एक बापू दृष्टिकोन आहे ह्या बैलगाडी क्षेत्राबद्दल असं की लोकांनी एवढं त्याच्यात पैसे वगैरे लावते ते की 90% आता मोरे सरकार पण 90% बोलण्यातून, त्यांच्या कॉमेंट्रीतून त्यांचं एक येतंय की बैलगाडी क्षेत्रात हे खाटावरती बसून असेल, खुर्चीवरती बसून असेल, ह्याच्यातून कामं होत नाहीत. तर त्याच्याबद्दल कष्ट घेतलं पाहिजे माणसाने. बैला तेवढं कष्ट त्या बैला माग, म्हणजे तेवढं आपण कष्ट घेतले पाहिजे. म्हणजे आज बैला माग एवढे सगळी पोर आहेत किंवा आपण असं आता कष्ट त्याला रोज चालवणं, त्याचं सगळं टाइम त्याच्या मागे कंटिन्यू माणूस लागते. बरोबर. आता मला एक सांगा तुम्ही, दुसरी गोष्ट म्हणजे अशी भरपूर लोकांची बैल आहेत बरं का की महाराष्ट्रात त्यांच्यात एकदम विक्रम म्हणजे बोलू शकत नाही, एवढ्या किमती लागल्यात त्याच्यात, पण त्या माणसाने ती बैल विकली नाही. ते मग माझा एक दृष्टिकोन असा आहे की त्याच्यातून की त्यांनी ती बैल वगैरे विकली पाहिजे, ते थोडाफार आपली घरची परिस्थिती पण त्यांनी सुधारली पाहिजे, त्याच्यातून परत दुसरा बैल घेऊन त्याच्यात छंद जोपासला पाहिजे. ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही? ज्यांची परिस्थिती थोडी याची आहे ना, त्याने ते घेऊन बंद केलं पाहिजे. नाही, नाद नाही बंद केला तर चालतं, तेवढं तर चालेल. परत तुम्हाला वस्तू लागत नाही, पण तुम्ही आहे ना परिस्थिती तशी असत, तुम्ही नक्कीच त्याच्यातून हे केलं घेतलं पाहिजे. ओंकार शेठ तुम्ही काय सांगशील ह्याच्याबद्दल? काय पैसे येत असतील तर ठीक आहे, म्हणजे आपलं नाव तर झालेलंच असतं, पैसे असते. आपली जर परिस्थिती तशी नसेल बैल पळवण्याची, बरोबर, तेवढं आपल्याला पैसे असतात आपण ते दिले पाहिजे. बरोबर. त्याच्याकडे आहे त्याचं ठीक आहे, बरोबर. त्याच्याकडे नाही, त्याची खरंच कॅपॅसिटी त्यांनी बैल पैसे सगळे केलेले, बरोबर. त्याला जर तेवढे पैसे येत असतील तर त्यांनी बैल दिलाच पाहिजे. म्हणजे बैल दिला पाहिजे, व्यवसाय तुम्ही चालू करताय, व्यवसाय चालू करता येईल. कुठल्या तर गोष्टीतून भले निम्म्या पैशाला बैल द्या तुम्ही, निम्म्या पैशाची घरची परिस्थिती चांगली करा, निम्म्या पैशात दुसरं कोणी घेऊन तुम्ही त्याच्यातून तयारी चांगली त्याच्यातून करा. आता शक्यतो जर बघायला गेलं का नाही आपण बाबू, तर 90% जी बैल पण आजपर्यंत मैदानात जी पळल्यात आणि अजूनपर्यंत जे पळून राहिल्यात ते घरच्या गायींचीच खुंड वगैरे पळून राहिले. ते ह्याच्या पाठीमागे एक वैशिष्ट्य काय असेल म्हणजे असं नेमकं काय होतं? घरचं बैल असतं ते शिकवणे तेवढं व्यायाम करून घेता येतं. बरोबर. घरचं ते घडवलं जातं. बरोबर. लहानपणापासून आपल्याला त्याचं माहित असतं काय कसं काय कुठं काय केलं पाहिजे, आपल्याला सगळा अंदाज असतो. त्याच्यामुळं बरोबर. म्हणजे आज बाकासुर असेल किंवा मग गर्णिकेचा राजा असेल, ज्यांचं एक मैदानात उत्कृष्ट नाव आहे. आणि मी आतापर्यंत बघितलं की पेडगाव हिंद केसरीला असेल किंवा पुसेगाव हिंद केसरीला असेल, जेवढी पण बैल आहेत ना, जी घरगुती घरात जी बैल घडलेले आहेत का नाही, त्या बैलांनीच नामांकित नाम केलेले. बैल गर्णिकेचा राजा बाकासुर ते आता खरंच बैल पाहतात. 1 नंबरला बैल पळतोय का तर पळतोय, बरोबर. त्या बैलांना नाव ठेवणार, टॉप मध्ये पाहतात, 1 नंबर बैल पाहतात. त्या बैलांना कधी कमी समजलं पाहिजे. बाकासुरने गर्णिकेचा राजा सगळ्या जातीच मोडून टाकल्या. बरोबर. बरोबर. म्हणतात ना, ही जात पळत ती जात पळत. म्हणजे त्याच्याबद्दल एक गुणवैशिष्ट्य काय माहिती आहे का ओंकार शेठ, मी भरपूर ठिकाणी बकासूर बद्दल ऐकलं होतं की 90% लोक म्हणायचे की जे नंदीवाल्यांचं बैल म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, त्याच्याकडे बकासूरकडे बघितलं जातं. पण बकासूरनं आज महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण भारताला दाखवून दिलंय की बैलांच्या त्या कुठल्या जाती अशा नसतात की ज्याच्यात ह्या जातीचा बैल पळल आणि त्या जातीचा पळणार नाही. फक्त म्हणजे त्याच्यात धमक पाहिजे एक बैलाच्यात पळायचे. त्याच्याबद्दल काय सांगतील तुम्ही की माणसांनी लक्ष कुठल्या प्रकारे दिलं पाहिजे बैलांच्यावरती, त्यातून तुम्हाला 100% श्रेय मिळणार? असं पण नाही की त्या घरातच बैल म्हणजे पळण, त्यांच्या नशीब, त्यांचं देव म्हणायचं नशीब इथं लिहिलेलं चालतं त्यांच्या, म्हणून ती बैल घडली. नशिबाचे आहे ते
प्रत्येकाचा बैल म्हणजे पळू शकत नाही. बरोबर, म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की जर तसा जर बैल पळत असता तर प्रत्येकाच्या बाजारात जाऊन बैल आणला असता आणि दुसऱ्या दिवशी मैदानाला उतरला असता, तर त्याच्या पाठीमागे एक कष्ट आहे. नशीब लिहिलेलं आहे त्यांच्या. आता समजा मी व्यवसाय करून ह्याच्यात मला नशीब असतं तर ते सक्सेस होईल. बरोबर बरोबर, नसतं तुम्ही किती पण प्रयत्न करा. मी आता कापड धंदा केला 5 वर्ष, बर धंदा व्यवस्थित चालला आणि लॉकडाऊन पडलं. बरं. नशिबातच त्याच्यात. बरोबर. तर आता बैलगाडी क्षेत्रात बापू तुम्ही गेले कित्येक वर्ष झाला आहे. ओळखीचं आपलं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे. ओळखीत अशी जबरदस्त एकदम बैल आहे ते. आज कॉकटेल असेल, पिस्टन असेल, बैजा असेल किंवा मग पैंजण वगैरे असेल, असे चांगले चांगले बैल आहे ते. एक तुमच्या गावाचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात तुमच्या गावातील लोक असतात? जास्त करून आमच्या पुणे भागात जास्तच बैल पाहतात म्हणजे एक नंबर. बरोबर की पुणे भागात आता म्हणजे प्रत्येक महिन्यात बैल फायनल राहतो पुण्यावाल्यांचा बैल. बरोबर, टॉप मध्ये राहतो. एक नंबरचे बैल सगळे पुण्यातच पळतात. बरोबर. इथून मागे पाहतात, इथून पुढे पुण्यातली बैल एक नंबरलाच पळणार. बरोबर बरोबर. तर मग ह्याच्या पाठीमागे कष्ट एक काय म्हणजे ओळखीकरांचं असं वेगळं कष्ट काय आहे की ज्याच्यातून बैल 100% आमचा गुलालात राहतोय असं काय? काय असेल ते असेल, पण पहिल्यापासून अनुभव आहे त्यांना प्रत्येक आला मालकाला. बरोबर, त्यांचा बैल थोडं ती पण संयम ठेवून असतात थोडंसं फार, म्हणजे सगळ्यात ताकदीने ते मजबूतच आहेत पुण्यावाले. असं पुण्यावाल्यांचं हे, त्यामुळे त्यांची बैल राहतातच फायनलला, काय असं ना. बरोबर. तेवढं ते कष्ट घेतात. कष्ट म्हणा त्याच्या पाठीमागे सांगा. बरोबर. तर बापू मला एक सांगा, आता शेवटचा प्रश्न माझा एक असा होता की आपला पिस्टन हा बैल पळतोय चांगला, उत्कृष्टरित्या, त्याच्यावर आता तुम्ही दुसरे नवीन खरेदी केल्या तो पण बैल चांगला पळेल. जर बैलगाडी क्षेत्रात आता नवीन पिढीने जर सुरुवात जर करायची झाली तर कुठल्या दृष्टिकोनातून केले पाहिजे, किती खर्च पाणी त्याच्यात केला पाहिजे, त्यांनी काय खर्च प्रमाणातच केला पाहिजे. आता तरी आपल्या बैलाची कॅपॅसिटी ओळखली पाहिजे पहिले. बैल आपण किती पोहतोय, नुसतं वासर घेताय तुम्ही, फेर टाकताय. बरोबर, फेर टाकून तुम्हाला वाटतं की आपलं लय पळतंय, बरोबर. मैदानात काढताय. बरोबर बरोबर. त्याच्या आपण आधी कॅपॅसिटी ओळखून मग मैदानात बैल बाहेर काढला पाहिजे. नुसतं खर्च करणं काय उपयोग नाही. बरोबर. तर ठेवून नाही आपलं देऊन टाकावं, नवीन घ्यावं. बरोबर, वायदी घालून देऊन पैसे बरबाद करून उपयोग नाही. बरोबर. 10 किलोमीटर वर जरी जायचं म्हणलं तर टेम्पोला 2000 रुपये भाडं घेते. बरोबर बरोबर. 500 घेते, पावतीचा 1000-2000 आपण फाडतोय. पोरांचा नाश्ता आला, सकाळी उठून जायचं मैदानात, संध्याकाळी घरी यायचं. बरोबर सगळ्या जवळच्या मैदानात. लांबचं मैदान तर लय लांबची गोष्ट आहे. कधी कधी आधा दिवस आला, कधी टेम्पोचं भाडं 7-8 रुपये होते. बरोबर धरणार सोडणार, 2 दिवसात जेवण आलं, तो भरपूर खर्च होतो. बरोबर. त्याच्यामुळे आपल्या बैलाची पहिली कॅपॅसिटी पातळी ओळखली, पण आपला बैल कितपर्यंत पोहोचतोय. बरोबर बरोबर. चालतं. तर मित्रांनो, आता तुम्ही इथं बघू शकताय पिस्टनची संपूर्ण जेवढे पण बक्षीस आहेत इथं ढाली वगैरे जेवढे असतील तेवढ्या लावलेले आहेत, आणि 2 व्हीलर वगैरे जे असतील ते सगळ्या बाहेर आहेत. आणि ह्या ढाली पण आहेत, त्याच्यासोबत ट्रॅक्टर वगैरे आहे, तो ट्रॅक्टर पण आपण बघूयात बाहेर ट्रॅक्टर वगैरे लावलेला आहे. तर बाबू, तुमचा वेळेतला वेळ आम्हाला काढून तुम्ही दिला, तो ओंकार शेठ, तुम्ही पण बापू पण, ह्याच्याबद्दल धन्यवाद. आणि पिस्टनला संपूर्ण महाराष्ट्रातर्फे आणि आमच्या युट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मी असं एक आवाहन करतो की ज्याप्रमाणे ते आदतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नाव केलं असेल त्याप्रमाणेच त्यांना आता ओपन मध्ये पण चांगलं नाव करावं आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक नामांकित बैल म्हणून चांगले त्यांना ओळख निर्माण करून परत एकदा दाखवावे. आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.